जीवनात रोजची कष्ट आणि धुनी भांडी करण्यात आपलं सर्वस्व आणि सर्व जीवन घालवणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील महिला ज्या आहेत त्या आता मुंबईच्या प्रवासासाठी निघाल्या आणि तो प्रवास साधासुद्धा नाही, ट्रेननी नाही किंवा बसनी नाही, तर त्या चक्क विमानाने जाणार आहे। त्यानंतर ताज हॉटेलमध्ये चहासुद्धा पिणार आहे। या महिलांच्या चेहऱ्यावर जर आपण या ठिकाणी बघितलं तर खुशीची लहर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे कधी गावाच्या बाहेर सुद्धा न गेलेल्या या महिला विमान प्रवास यांना घडवून आणते आहे आणि त्यांच्या जीवाची मुंबई करते आहे। अशी एक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या मार्फत हे सगळं जे कार्य आहे या ठिकाणी केलं जात आहे। महेश पवार आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, जीवाची मुंबई एक वेगळा कन्सेप्ट घेऊन तुम्ही या महिलांना घेऊन जाता आहे, काय नेमकी याच्या मागची संकल्पना होती? एक तर या सगळ्या घरेलू महिला कामगार आहे, घरी भांडी धुणी करणे 20-25 वर्षापासून या काम करत आहे। यांना एक दिवसाची सुद्धा सुट्टी कधी मिळत नाही आणि मग आम्हाला असं वाटलं की या कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद कसा आपल्याला देता येईल आणि म्हणून ज्यांनी कधी गावाची वेश ओलांडली नाही, ज्या कधी ट्रेनमध्ये गेल्या नाही, अशा लोकांना विमानात बसून आकाशी उंच उडवण्याचं स्वप्न आम्ही याच्या माध्यमातून पूर्ण करतोय। कुठे कुठे यांना नेणार आहे तुम्ही आणि कुठे कुठे भेटी देणार आहे? एक तर उद्या सकाळी 7:45च्या फ्लाईटने आम्ही मुंबईला जाणार आहे, जुहू चौपाटीला जाणार आहे, सिद्धिविनायक आहे, हाजी अली आहे, भारत गणेशपुरी अभिनेते आहे, त्यांच्यासोबत चहा घेणार आहे, आदितीताई तटकरे महिला बालकल्याण मंत्री आहे, त्या यांच्यासोबत सगळ्यांसोबत जेवणार आहे, त्यांना साडी चोळी देणार आहे। विशेष म्हणजे ताज हॉटेलला यांचा आम्ही चहासुद्धा ऑर्गनाईज केलेला आहे। यांना नवीन कपडे, यांना वेगवेगळे पदार्थ खाऊ घालून जेवढा आनंद देता येईल यांच्या चेहऱ्यावर आम्हाला बघता येईल तो आनंद आम्ही बघणार आहे। नक्कीच यांच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा आहे आणि त्याचसाठी हे सगळं आयोजन आहे। काय सांगाल आजी, विमान बघितलं तुम्ही आतापर्यंत? कधीच नाही बघितलं। आता आमचे हे बाप आहे आमच्या पाठीमागं विमान दाखवत आहे। इतकं मोठं मोठं हॉटेलमध्ये खाली बसत आहो, एवढ्या चांगल्या सगळ्या लोकात मला आज बसायला भेटलं, मला खूप आनंद आहे। आत्तापर्यंत भांडेच घासत आली, पण आज एवढी आनंदात आहो काय सगळे लोक म्हणजे हे सगळे भोयताल बसले, मला खूप म्हणजे आनंद वाटत आहे। माझा भाऊ पायी, ह्या माझा बाप आहे, आमच्या मांग आहे, आमच्या बापा पायी आज आम्हाला इथपर्यंत यायला भेटलं, एवढ्या सगळ्या चांगल्या लोकात आम्हाला बसायला भेटलं, म्हणजे माझ्या बापाच्या पुण्य आहे। तुम्ही कधी गावाच्या बाहेर गेल्या होत्या? काय नेमकं करता? नाही ना, आम्ही धुणं भांडेच करते, 20 वर्ष झाले मला धुणं भांडे करून, पण कधी गावाला पण नाही गेलो। आम्ही आलो तर यवतमाळपर्यंत येतो, यवतमाळहून परत घरी जातो। विमान बघितलं होतं? नाही ना, विमान टीव्ही मध्ये बघितलं होतं, मग नाही बघितलं। पण आता तुम्ही बसणार आहे विमानात? हो, तर असं खुशी वाटत आहे का कधी बसावून कधी नाही। भाऊ आनंद देत आहे आम्हाला का बसा म्हणून लोक त्याच्या पुण्यानं आम्हाला बसायला भेटत आहे। म्हाताऱ्या आजी सुद्धा या ठिकाणी डोकावून या ठिकाणी बघतात आहे आणि ह्या सुद्धा म्हणजे आपल्या जीवाची मुंबई करायला आता जाणार आहे। आजी काय विमानानं जाणार आहे तुम्ही? पोराकडं पाहून जात हो, म्हणजे आनंद वाटलं, खूप आनंद वाटलं, खुशी वाटली, खूप खुशी वाटली जीवनाची। किती वर्षाच्या आहे तुम्ही? मी 65 65 वर्षाच्या या आजी आहे आणि आता विमान प्रवास करणार आहे। त्यांच्या चेहऱ्यावर जर बघितलं तर आनंद आपल्याला पाहायला मिळतोय। आणखी काही महिला, ताई तुम्ही याआधी कुठे गेल्या आहेत? कुठेच नाही बापा, कुठे जाऊ हे आता इथं पाहायला आलो कसे तरी, नाही तर कुठं जायला भेटते, भांड्याचे घरच सुटत नाही, भांडेन धुणं। आता विमानात बसणार आहे तुम्ही, मग कसं बसणार? आता कसं बसायचं? तुम्हाला काय वाटतं, किती आनंद आहे? पुष्कळ आनंद आहे, सांगू शकत नाही, म्हणजे मनामध्ये खुशी मावून नाही राहिली। म्हणजे विमान पाहिलं होतं, म्हणजे जेव्हा मी वर विमान उडत होतं तेव्हा पाहत होतं, तेव्हा असं वाटत नव्हतं का बा असं कधी बा स्वप्न पूर्ण होईल का बा आम्ही वर उडीन, विमानात बसीन, म्हणजे असं स्वप्न पाहिलं नव्हतं, पण ते स्वप्न पूर्ण सक्सेस झालं। नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं तर या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि केव्हा आम्ही विमानात बसतो अशा प्रकारची त्यांच्या चेहऱ्यावर आणि त्यांच्या आतुरता लागलेली आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता या सगळ्या महिला ज्या आहे विमान प्रवास करणार आहे, मुंबईमध्ये फेरफटका मारणार आहे, ताज हॉटेलचा चहासुद्धा पिणार आहे। यांच्या जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण आणण्याचा हा
अभिनव असा प्रयत्न आहे. कॅमेरामन सचिन सयामसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.